नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे झटपट बनवून तयार होणारे पालकचे भजे। अतिशय चविष्ट तसेच पौष्टिक असे हे भज्यांची रेसिपी आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। भजे बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक पसरट भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये स्वच्छ धुतलेला आणि बारीक चिरून घेतलेला 1.5 वाटी एवढा पालक मी या ठिकाणी घेतलेला आहे। छान मस्त कोवळा कोवळा पालक आहे। त्यानंतर 1 वाटी एवढा कोथिंबीर बारीक चिरलेला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। कोथिंबीर थोडा या ठिकाणी मी जास्त वापरलेला आहे। कोथिंबीरमुळे खूप छान असा फ्लेवर आपल्या भज्यांना येतो। त्यानंतर काही सुके मसाले टाकून घेऊया। चिमूटभर हळद टाकलेली आहे, पाव चमचा धणे पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर अगदी पाव चमचा एवढा मी गरम मसाला या ठिकाणी वापरलेला आहे। 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तो आपल्याला हातावरती छान असा चोळून यामध्ये टाकून घ्यायचा आहे। ओव्याचा खूप छान असा फ्लेवर आपल्या भज्यांना येतो। त्यानंतर बघा या ठिकाणी मी अर्धा चमचा एवढी लसूण आणि मिरचीची पेस्ट यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता टाकून घेतलेले सगळे साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजेच सगळे आपले सुके मसाले पालक आणि कोथिंबीरला छान एकसारखे लागले जातील। तर या ठिकाणी बघा सगळे मसाले मी छान मस्त मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत बेसन टाकून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला बघा मी यामध्ये 1 वाटी एवढं बेसन टाकून घेत आहे। तर जे बेसन आपण या ठिकाणी वापरणार आहे ते आपल्याला स्वच्छ चाळलेलंच वापरायचं आहे, कारण बेसनामध्ये भरपूरशा गाठी वगैरे असतात। तर बघा चाळून घेतलेलं बेसन घेतलेलं आहे मी या ठिकाणी। आता हे बेसन आपल्याला छान पालकमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला अजिबात पाणी वगैरे न वापरता आपल्याला हे बेसन कोरडत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा सुरुवातीला 1 वाटी एवढं बेसन मी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर परत मी थोडं अर्धी वाटी एवढं बेसन यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे बेसन सुद्धा मी छान असं मिक्स करून घेत आहे। आता यावरती आपल्याला अगदी थोडासा असा पाण्याचा हबका मारून घ्यायचा आहे। तर खूप जास्त पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे। अगदी मी बघा 1 ते 2 चमचे एवढं पाणी हातावरती घेतलं आणि त्याचा छान असा शिमतोडा मारून घेतलेला आहे आणि छान हे बेसन मिक्स करून घेतलेलं आहे। परत पालक भाजीसाठी पीठ तयार करत असताना आपल्याला जेव्हा पाण्याची आवश्यकता वाटेल तेव्हाच आपल्याला अगदी थोडा करत असं पाण्याचा वापर करायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा आता आपलं भज्यासाठी लागणारं पीठ बनवून तयार झालेलं आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये मी अगदी पाव चमचा एवढा सोडा टाकून घेतलेला आहे आणि 1 चमचा सोड्यावरती आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे सोडा छान मस्त ॲक्टिवेट होईल पिठामध्ये। सोडा टाकून घेतल्यानंतर छान असा पिठामध्ये एकसारखा मिक्स करून घेतलेला आहे। सोबतच या ठिकाणी बघा मी बाजूला कढईमध्ये तेल सुद्धा छान गरम करून घेतलेलं आहे। तर भजे तळण्यासाठी आपल्याला अगदी चांगलं तेल गरम करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला आता भजे सोडून घ्यायचे आहे। आवडीनुसार लहान मोठे असे आपल्याला यामध्ये भजे टाकून घ्यायचे आहेत। तर जेवढे बसतील तेवढेच भजे एका वेळेला आपल्याला टाकायचे आहेत। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सुरुवातीला मी तेल चांगलं गरम करून घेतलं, त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करून घेतली आणि गॅस मध्यम असताना यामध्ये आपल्याला भजे सोडून घ्यायचे आहे आणि हाय टू मीडियम फ्लेमवरती भजे छान असे तळून घ्यायचे आहेत। एका बाजूने 1 ते 1.5 मिनिट भजे तळून झाल्यानंतर आपल्याला हे भजे पलटी करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा छान व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे भजे मी पलटी करून घेतलेले आहे आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा भजे छान असे तळून घेत आहे। तर भज्यांचा रंग बदललेला आहे, तुम्ही बघू शकता थोडासा लालसर असा रंग भज्यांना आलेला आहे आणि भज्यांवरील बुळबुळे सुद्धा पूर्णपणे कमी झालेले आहेत, म्हणजेच आपले भजे आजपर्यंत छान व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत। तर तळून झालेला पहिला घाणा आपण काढून घेऊया आणि राहिलेल्या सगळ्या पिठाची भजी एकसारख्याच पद्धतीने तेलामध्ये टाकून छान असे तळून घेणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी दुसरा घाणा सुद्धा टाकून घेत आहे। तर अगदी छान मस्त परफेक्ट अशी ही आपली भजी बनवून तयार होतात। ज्या पद्धतीची भजी आपण बाहेर एखाद्या स्नॅक सेंटरवरती खातो तशाच पद्धतीची भजी घरच्या घरी छान मस्त अगदी चविष्ट असे बनवून तयार होतात। तर या ठिकाणी बघा मी दुसरा घाणा सुद्धा तेलामध्ये सोडून घेतलेला आहे। एका बाजूने 1 ते 1.5 मिनिट छान असे भजी तळून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूनी पलटी करून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी छान हे भजी आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही ही भजी थोड्याशा डार्क रंगावरती सुद्धा तळून घेऊ शकता किंवा या पद्धतीने लाईट रंगावरती तळले तरी चालेल। तर तुम्ही बघू शकता दुसरा घाणा सुद्धा छान असा तळून झालेला आहे। तर या ठिकाणी बघा भज्यांमधील आपल्याला पूर्णपणे तेल निथळून घ्यायचं आहे, त्यानंतरच एखाद्या प्लेटमध्ये काढायचं आहे। तर या ठिकाणी बघा आता मस्त छान आपण भज्यासोबत खाण्यासाठी मिरची तळून घेऊया। तर मिरचीला मी मधोमध कट करून घेतलेला आहे
आणि तेलामध्ये आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी बघा मी थोडी आकाराने मोठी असणारी पोपटी रंगाची कमी तिखट असणारी मिरची घेतलेली आहे। आता ही मिरची आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त छान अशी मी मिरची हलके डाग येईपर्यंत तेलामध्ये तळून घेतलेली आहे। अगदी छान मस्त भन्नाट लागते ही मिरची भज्यांसोबत खायला। तर आता या ठिकाणी बघा मी सगळ्या पिठाची भजी छान अशी तळून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त अगदी परफेक्ट असे आपले हे पालक भजी बनवून तयार झालेले आहेत। वरून थोडे छान मस्त कुरकुरीत तसेच आतून अगदी सॉफ्ट असे हे पालक भजी बनवून तयार होतात। बाहेरच्या स्नॅक सेंटरवरती जशा पद्धतीचे पालक भजी मिळतात त्याच पद्धतीचे पालक भजी आपण आज घरच्या घरी बनवून तयार केलेले आहेत। सोबतच मस्त छान मिरची सुद्धा तळून घेतलेली आहे। मिरचीवर आपल्याला अगदी थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला दाखवते भजी किती छान मस्त जाळीदार झालेले आहेत आणि अगदी छान सॉफ्ट झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा हे पालक भजी घरच्या घरी नक्की बनवून बघा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशा पद्धतीचे हे पालक भजी बनवून तयार होतात आणि तसेच पौष्टिक सुद्धा आहेत। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप छान असे आपले भजी बनवून तयार झालेले अगदी हलके झालेले आहेत, अजिबात तेलकट होत नाही। तर तुम्हाला आजची माझी ही पालक भज्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत। आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।